नमस्कार, मी सोनल होम किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हॉटेलमध्ये मिळते तशी चमचमीत चिकन बिर्याणी कशी करायची ते बघणार आहोत। कधी कधी काय होते, बिर्याणी भात चिकट किंवा सुट्टा होतो। परफेक्ट बिर्याणी होण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। काहींना बिर्याणी बनवता येते, काही नवीन शिकणारे असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। चला तर मग आपल्या बिर्याणीकडे वळूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बिर्याणी बनवणार आहोत, त्यामुळे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। त्याला 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद लावून घेणार आहे आणि 5 ते 10 मिनटं असंच ठेवणार आहे, त्यामुळे चिकन असं छान मेल्ट होईल। आता हे साईडला ठेवून देऊयात आणि आपण भात भिजत ठेवणार आहोत। तांदूळ इथे मी बासमती राईस घेतलेला आहे। छान असा मोकळा आणि लांब भात होतो ह्याचा। तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता, तुम्हाला जो आवडतो तो। आता हे तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत आणि मग अर्धा ते पाऊण तास आपण भिजत ठेवणार आहोत। आता ह्याच्यातलं पाणी मी काढून घेणार आहे आणि अर्धा तास ते पाऊण तास भिजत ठेवणार आहे। आता आपल्या बिर्याणीला लागण्यासाठी इथे मी होममेड बिर्याणी मसाला तयार करणार आहे। त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवला आहे। इथे मी 4 ते 5 काळी वेलची, 4 ते 5 हिरवी वेलची, 3 जावित्री, 1 चमचा मी मिरं घेतलेला आहे, 1 चमचा धने घेतलेले आहेत, 1 चमचा मी जिरे घेतलेला आहे, 1 चमचा मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, तमालपत्र घेतलेलं आहे, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि 1 चमचा मी खसखस घेतलेली आहे। हे सर्व फक्त गरम करायचं, जास्त भाजून घ्यायचं नाही, नाहीतर असा करपट वास येतो। आता हे थंड करायला ठेवूयात। आता इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत, साधारण 300 ग्रॅम असतील। ते असे बारीक स्लाईसमध्ये कापून घ्यायचे। कांदा नेहमी आडवाच कापायचा, त्यामुळे बारीक होतो। उभा कापला तर तोच थोडा जाडसरच राहतो। आणि अशा पद्धतीने आपण कांदे कापून घेतलेले आहेत। हे अशा पद्धतीने बारीक स्लाईस मी कांद्याच्या करून घेतलेल्या आहेत। आता हे आपण तळून घेणार आहोत कांदा। 4 मी टोमॅटो घेतलेले होते, ते सुद्धा असे बारीक स्लाईसमध्ये करून घ्यायचे। टोमॅटो आरामशीर बिर्याणीमध्ये शिजला जातो, त्यामुळे बारीक करायची काही गरज नसते। आपण दही घालणार आहोत बिर्याणीमध्ये, त्यामुळे टोमॅटो 4च घेतलेले आहेत, नाही तर बिर्याणी जास्त आंबट देखील होते। आता हे मी याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत टोमॅटो। आता आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत। इथे मी बिर्याणी मसाला करून घेणार आहे। हे थंड झालेलं आहे सर्व आपलं। तर यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा मी हळद घातलेली आहे। हे मिक्सरला फिरवून घेणार आहे, जास्त बारीक केला नाही तरी चालतो। बिर्याणी मसाला असा थोडासा जाडसरच असतो, अशा पद्धतीने केला तरी चालेल। बिर्याणीला छान असा सुगंध येतो घरचा मसाला घातल्यामुळे, त्यामुळे मी नेहमी घरचाच मसाला वापरत असते। आता आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत। इथे 1 चमचा मी धनेपूड घातलेली आहे, 1 चमचा मी जिरेपूड घातलेली आहे, 2 ते 3 चमचे मी धने, अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे, 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि इथे आपण अर्धी वाटी दही घातलेलं आहे। दही जास्त आंबट घ्यायचं नाही, मध्यमच घ्यायचं। आणि हे सर्व मॅरिनेट करून घेऊया। 1 चमचा मी तेल घातलेलं आहे। छान असं मॅरिनेट करून घेऊया। हे 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करायला ठेवूयात, त्यामुळे मटण छान असं मॅरिनेट होतं। तोपर्यंत मी कांदा भाजून घेणार आहे। कांदा मी ह्याच्यामध्ये वरतूनच घालणार आहे। आता हे आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। 20 ते 25 मिनटं झाकण ठेवून देणार आहे। आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये कांदा सोडून घेणार आहे। कांदा थोडाच टाकायचा, नाही तर तो भाजला जात नाही आणि कांदा सारखा हलवत राहायचा, त्याच्यामुळे तो करपत नाही। आणि कांदा जास्त ब्राऊन करायचा नाही, तो बाहेर काढला सुकला की मग तो जास्त काळा दिसतो। त्याच्यामुळे थोडा ब्राऊन झाला की काढून घ्यायचा, आपोआप त्याला ब्राऊन कलर येतो आणि तो भाजलेलाच असतो। मग बिर्याणीला सुद्धा करपट वास येत नाही आणि बिर्याणीसुद्धा काळी दिसत नाही। अशा पद्धतीने कांदा आपला भाजलेला आहे। जास्त ब्राऊनसुद्धा काढायचा नाही, नाही तर काळा काळा दिसतो।
कांदा सारखा हलवत राहायचा। आता इथे अशा पद्धतीने कांदा आपला भाजलेला आहे। हा कांदा मी काढून घेणार आहे डिशमध्ये आणि या पेपरवरती असं पसरून ठेवायचा, त्याच्यामुळे त्याच्यातलं तेल कमी होतं आणि कांदा असा कुरकुरीत होतो। अशा पद्धतीने ब्राऊन जास्त करपला सुद्धा नाही आणि जास्त कच्चा सुद्धा नाही, अशा पद्धतीने कांदा आपला भाजून काढलेला आहे। तर राहिलेला कांदा मी ह्याच्यामध्ये परत टाकून घेणार आहे आणि तो सुद्धा अशा पद्धतीनेच भाजून घेणार आहे। सर्वच कांदा मी याच्यामध्ये टाकून भाजून घेणार आहे। 4 कांदे मी चिरून घेतलेले होते, ते अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आणि जास्त सुद्धा भाजायचे नाहीत। मिडियम टू लो फ्लेमवरतीच भाजायचा, जास्त हाय फ्लेमवरती ठेवला तर कांदा करपण्याची शक्यता असते। आणि आपण कांद्यातून राहिलेलं तेल हेच बिर्याणीला वापरणार आहे, त्याच्यामुळे बिर्याणी खूप छान अशी होते आणि टेस्टसुद्धा बिर्याणीला लागते। कांदा अशा पद्धतीने भाजून घ्यायचा, नंतर तो ब्राऊनच दिसतो, नाहीतर जास्त भाजला गेला तर तो अजून करपट काळा काळा दिसतो। अशा पद्धतीने भाजलेला आहे कांदा, हा मी काढून घेतलेला आहे। आता हा कांदा सुकलेला आहे, ह्याच्यातला अर्धा कांदा मी ह्याच्यामध्ये चिकनमध्ये घालत आहे, मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये, आणि थोडासा कांदा मी ठेवलेला आहे, नंतर आपल्याला बिर्याणीवरतून टाकता येईल असं, त्याच्यासाठी मी ठेवलेला आहे। हा थोडासा कांदा मी ठेवलेला आहे वरतून टाकण्यासाठी, आणि अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये मी पिळून घेतलेला आहे, त्यामुळे चिकन असं छान लागतं। आता इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, तर यामध्ये कांदा तळलेलं तेलच घालणार आहे। 5 ते 6 चमचे तेल घालायचं, जास्त सुद्धा घालायचं नाही, नाहीतर तेलकट होते बिर्याणी आणि पूर्ण तेलच लागतं। तर यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलेला आहे आणि खडे मसाले घातलेले आहेत आणि मॅरिनेट केलेलं चिकन घातलेलं आहे। हे आपण वाफलून घेणार आहोत अशा पद्धतीने। चिकनला पाणी सुटतं, ते पाणी आपल्याला सर्व आटवायचं आहे, चिकनमध्ये पाणी ठेवायचं नाही, नाहीतर भात एकदम असा गिचका होतो आणि सुट्टा होत नाही। त्यामुळे आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून 1-2-3 मिनटं त्याला वाफ देणार आहे, त्याच्यामुळे चांगलं शिजून निघेल। आता ह्याच्यावरती मी टोमॅटो घातलेला आहे चिरून घेतलेला, आणि असं हलवून घेणार आहे आणि परत झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं असं शिजून घ्यायचं, मधून अधून हलवत राहायचं शिजलंय की नाही ते बघण्यासाठी। ते हलवून झालेलं आहे, तर यावरती मी झाकण ठेवून असं शिजून देणार आहे। टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे ते पाणी आटलं गेलं पाहिजे, त्यामुळे यावरती झाकण ठेवून थोडंसं आपण शिजून देणार आहोत। आता इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, पाणी गरम झालेलं आहे, ह्यामध्ये मी खडे मसाले घालणार आहे। तर यामध्ये मी खडे मसाले घालून घेतलेले आहेत आणि 1 चमचा तेल घातलेला आहे। तेलामुळे भात असा सुट्टा सुट्टा होतो, चिकट होत नाही। आणि मीठ घालून घ्यायचं, आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा लिंबूसुद्धा पिळलेलं होतं। पाण्याला उकळी फुटल्यानंतरच तांदूळ पाण्यामध्ये टाकायचा, नाहीतर तांदूळ असा कच्चा कच्चा लागतो खाताना। शिजल्यानंतर पाण्याला आपल्या चांगली उकळी फुटलेली आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घेतलेला आहे भिजत ठेवलेला। छान असा तांदूळ अर्धाच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, पूर्ण शिजवायचं नाही, 80 ते 90% तांदूळ शिजवून घेणार आहोत आपण। तर आपलं मटणसुद्धा इकडे शिजलेलं आहे की नाही ते आपण चेक करूयात। बघताय तुम्ही मटणाला किती पाणी सुटलेलं आहे ते चिकनला। ते हे पाणी सर्व आटवायचं आहे आपल्याला, त्यामुळे मी गॅस मोठाच ठेवलेला आहे, बारीक गॅस ठेवायचा नाही। ते पाणी सर्व आटलेलं आहे, आता चिकन शिजलंय की नाही ते बघते मी। तर इथे चिकनसुद्धा शिजलेलं आहे, चिकनचे 2 भाग होत आहेत। चिकन आपल्याला अर्धवटच शिजून घ्यायचं आहे 80 ते 90%, आणि नंतर भातामध्ये आपल्याला चिकन शिजवायचं आहे, त्यामुळे जास्तसुद्धा इथे चिकन शिजवायचं नाही। चिकन शिजलेलं आहे, त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे। आता भातसुद्धा आपल्या इकडे शिजलेला आहे, भाताला पाहू शकता तुम्ही कसं लांब लांब तांदूळ असे झालेले आहेत,
आणि किती छान असा भात शिजलेला आहे. अर्धवटच असा शिजवून घ्यायचा. आता हा मी गॅस बंद करून मी ह्याची चाळणीमध्ये ओतून घेणार आहे. याच्यातलं पाणी सर्व निथळून घेणार आहे. चिकन आपला अशा पद्धतीने झालेलं आहे. पाणीसुद्धा जास्त राहिलेलं नाही. आणि साईडला असं चिकन करून घ्यायचं. त्याच्यावरतून आता कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने टाकून घेणार आहे आणि थोडा कांदा राहिलेला तो. आणि याच्यावरती मी बिर्याणी मसालासुद्धा टाकणार आहे थोडासा. आणि मग आपल्या भात नितळत ठेवलेला तो भात ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. खडे मसाले काढून घ्यायचे नाहीत, तसेच ठेवायचे भातामध्ये. त्याच्यामुळे छान असा बिर्याणीला सुगंध येतो. भात आपला बघू शकता किती लांब असा मोकळा मोकळा झालेला आहे, चिकटसुद्धा नाही झालेला. आता हे सर्व असं पसरून घेणार आहे मी. इथे आपण दम देणार आहोत बिर्याणीला. आता ह्यावरती मी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालून घेणार आहे आणि थोडासा कांदा आणि होममेड बिर्याणी मसाला थोडा घालणार आहे आणि थोडंसं तूप घालून घेणार आहे. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण तुपामुळे छान असा सुगंध येतो बिर्याणीला, त्यामुळे घालायचं. त्यामुळे मी घातलेला आहे. आता इथे मी एक दालचिनीचा तुकडा गरम करायला ठेवलेला होता, तो मी ह्याला फोडणी देण्यासाठी गरम करायला ठेवलेला आहे. तर यामध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे आणि केशर मी भिजत ठेवलेलं ते घालून घेतलेलं आहे. केशरमुळे छान असा सुगंध येतो आणि बिर्याणी खाताना सुद्धा छान लागते. आता या वाटीमध्ये मी दालचिनीचा तुकडा गरम केलेला ठेवलेला आहे. माझ्याकडे विस्तव नव्हता त्यामुळे मी हे ठेवलेलं आहे. आता लगेच आपण फॉईल पेपरने ह्याला फोल्ड करून घेणार आहोत. ह्याची वाफ बाहेर जाऊन द्यायची नाही, त्यामुळे छान असा बिर्याणीला दम बसतो. आणि असं फोल्ड करून घेतल्यानंतर आपण मोठ्या गॅसवरतीच पहिल्यांदा ठेवायचं 1-5 मिनटं पातेलं. नंतर मग तुम्ही तवा गरम करत ठेवायचा. त्या तव्यावरती हे पातेलं 20 मिनटं तरी ठेवलं पाहिजे. गॅस कमी करून लो गॅसवरती इथं आता मी गॅस फास्ट ठेवलेला आहे मोठा. तर ह्यावरती मी असं वरवंटा ठेवलेला आहे की वाफ बाहेर जाऊ नये म्हणून. आता अशा पद्धतीने आपली बिर्याणी तयार झालेली आहे. खोलून बघत आहे मी तयार झालेली आहे की नाही. किती छान वास येतो बिर्याणीचा आणि मस्त असं सुगंध येत आहे. भातसुद्धा असं सुट्टा सुट्टा झालेला आहे. किती मोकळा मोकळा झालेला आहे भात, तुम्ही बघू शकता. आणि खाताना सुद्धा बिर्याणी छान लागते. अशा पद्धतीने एकदा बिर्याणी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. भात किती मोकळा झालेला आहे आणि चिकनसुद्धा शिजलेलं आहे आपलं. बिर्याणीला सुद्धा छान कलर आलेला आहे. केशर नसेल तर तुम्ही कलरसुद्धा घालू शकता खायचा बिर्याणीमध्ये, तुमच्याकडे असेल तर. माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी कलर काही घातलेला नाही. किती छान असा बिर्याणीचा सुगंध सुटलेला आहे. हॉटेलमध्ये मिळते तशी चमचमीत बिर्याणी घरीसुद्धा तयार करता येते. अशा पद्धतीने नक्की करून पहा, तुम्हाला देखील आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा.